आम्ही बसुरीचा माल सकाळीच खाली करायला लावलेली 8 वाजताच गाडी खाली करून दिली. म्हणलं थांबा आता परत आम्ही गेलो मुळशीत. त्याच्या आईला पुण्यात सगळं नुसतं गोलगोलच रस्तं. अख्खी दुनिया हिंडून आलो पण ह्या पुण्यात काय कळणं झालंय, नुसतं गोल गोल. परत आलो आम्ही इथं हॉटेलला डायरेक्ट जेवाय. कुठलं हॉटेल आहे काय आता बोर्ड बी दिसेना मला, जाऊ द्या. मटण म्हणलं पहिल्यांदा हाणावं, मटण भाकरी मस्त पैकी हाणलं. परत खाली गेलतो आम्ही तामणी घाटातनं गाडी भरून आलो. दुसऱ्या दिवशी मुळशी इथनं डबल रोड चालू होतो. परत मटण खाल्लं या हॉटेलला. म्हणलं सुट्टी द्यायची नाही, 3 महिन्यात आलो इकडं. आपण मटण आणि भाकरी खाल्ल्याशिवाय राहणार नसता का. परत काय 56-23 दिसतील. समाधान गोळीची नवीन गाडी दिसती या शेठची, समाधान शेठची आमच्या दोस्ताची चाललेली. आता आम्ही निघालो इकडं हैदराबादला. चालते म्हणलं बाय बाय. परत आलो सकाळी तर इकडं आम्हाला अश्विन शेठ भेटलेले इथं आहे. त्यांनी नाश्ता बिष्टा सगळं सांगितले, इडली बिडली चहा बी. चला चला म्हणलं हाक मारली, थांबलो मी. इकडे बी आपले दोस्त आहे ती. परत आलो पुढं बॉर्डरवर. ही संभाजी गायकवाड बघा भेटलेले आम्हाला. ते म्हणले बॉन्ड्री बिंड्री काय नाही बरं घे चला इथलं जायती ती. मी सांगतो यांनी आमचे बॉर्डर काय देऊन दिली नाही, पैसे वाचले तेवढे 700-800 रुपये. शेटनी नवीन गाडी घेतली 16 टायर. चांगला इथे माणसं टी व्ही भेटते बघते ती ब्लॉक बिग बर्गे. म्हणले चला चहा बी पाजला. म्हणलं आत्ताच प्यालाय, नाही म्हणले प्यावंच लागतंय. परत पुढे आल्या विशाल कांबळे भेटले. हे दादा चांगला आहे, ते इकडचंच आहे. ती MH-25 गाडी आहे त्यांची. ते म्हणले थांबा पाणी बिनी प्या, थंड जार मध्ये आत्ताच भरून घेतले. मग त्यांनी पाणी बिनी दिलं मस्त पैकी. लय गरमी आहे इकडं. पाणी पिलं. म्हणलं आता जातो, त्यांना विचारलं. ते म्हणले इथनं जावं तिथनं जावं. त्यांनी मला चपात्या विपात्या आणल्यात सगळं घरनं बांधून. हे आंबा बिंबा आणलेलं मला म्हणले घ्या आंबा बरं घे खावा. बरं द्या म्हणलं आता काय त्यांनी आणलेलं त्यांना, पण तरी बी मला दिलं मन मोठं करून. असं आहे बघा सगळीकडे ओळख आहे. आलो कंपनी मालाच कंपनी 2-3 किलोमीटर काय नाही इकडं. म्हणलं खाली करा, त्यांनी खाली केली नाही त्या दिवशी. दुसऱ्या दिवशी खाली करून निघालो. पाऊस आला लय मोठा. परत काय आता गाडी आपली भरल्या पंक्चर व्हायची. ह्यावेळेस खाली करून आल्यावर पंक्चर झाली. कसा झालाय ब्लॉग लाईक करा, फॉलो करा, कमेंट करा, शेअर करा.